नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मित्र, आपण अर्थनियोजनचा सराव संच 4.3 बघणार आहोत. ओके. आपले 3 प्रॉब्लेम झालेले आहेत. आता अजून 3 प्रॉब्लेम म्हणजे फिक्स आपले 2 मार्क किंवा 3 मार्क. फिक्स पडणार म्हणजे पडणार. ओके. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन काय म्हणते लेकरा इकडे बघ. एक कोण आहे बापू? श्रीमती देशपांडे आहे. कोण आहे? श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. तर त्यांना किती शेअर्स मिळतात म्हणाले. त्यांना किती शेअर्स म्हणजे आपल्याला काय काढायचे? शेअर्स काढायचे. तर बघ इकडे लेकरा, आधी तू लिही. आपल्याला एकूण गुंतवणूक किती दिले? एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक दिली आपल्याला 20,000 रुपये. किती? 20,000 रुपये आपण गुंतवल्या. किती? 20,000. तर दर्शनी किंमत आपली जी दर्शनी किंमत आहे किती आहे बेटा? 5 रुपये. किती आहे? 5 रुपये. नीट बघ रे, इकडे बघ. 5 रुपये. तर 20 रुपये काय आहे आपली अधिमूल्य आहे. अधिमूल्य म्हणजे किती आहे? 20 रुपये. किती आहे बेटा? 20 रुपये. तर तुला शेअर्स काढायचे. शेअर्स काढण्यासाठी मित्रा, तुला काही गोष्टी माहित पाहिजे. शेअर्स म्हणजे काय? एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. हा फॉर्म्युला आहे आपला, हा सूत्र आहे. मग हा सूत्र काढण्यासाठी आधी तुला काय माहित पाहिजे बेटा? बाजारभाव माहित पाहिजे. म्हणजे बाजारभाव तुझा काय असेल? बाजारभाव नीट सांग रे, नीट बघ. बाजारभाव तुझा काय असेल? दर्शनी किंमत दर्शनी किंमत गुणिले काय आपलं अधिमूल्य. काय असणार आहे? अधिमूल्य. अधिमूल्य. ओके. तर तुझी दर्शनी किंमत आहे 5 रुपये आणि अधिमूल्य आहे तुझं 20 रुपये. म्हणजे तुझे किती झाले बेटा? 25 रुपये झाले. किती झाले? 25 रुपये झाले. तर तुझा बाजारभाव निघाला. तर आता तू काढू शकतोस काय? तुला शेअर्स म्हणजे आता गुंतवणूक एकूण गुंतवणूक तुझी किती असेल बेटा? म्हणजेच शेअर्स ची संख्या गुणिले बाजारभाव. बाजारभाव. ओके. तर एकूण गुंतवणूक आहे तुझी 20,000. किती आहे बेटा? 20,000. शेअर्सची संख्या तुला काढायची. शेअर्स ची संख्या तुला काढायची. तर बाजारभाव किती निघाला तुझा? 25 रुपये निघाला. काय निघाला बेटा? 25. मग हे 25 हे गुणाकारात आहे. याच्या कुठे जातील? भागाकारात. ओके. तुझं कुठे जातील हे? भागाकारात. म्हणजे 20,000 भागिले 25. तुझं इकडे काय उरते? शेअर्सची संख्या. काय उरते तुझी? शेअर्सची संख्या. तुझी काय निघाली? शेअर्सची संख्या. आता याला भाग, हे बघ, 25 8 200. इथं 2 झिरो उरले म्हणजे तुझी किती? 800. अरे भावा, तुझी शेअर्सची संख्या निघाली. किती निघाली बापू? किती निघाली? 800. ओके. तू ज्या वेळेसला 20,000 गुंतवलास मार्केटमध्ये म्हणजे बाजारमध्ये, दर्शनी किंमत तुझी 5 होती, आधी मूल्य 20 होती. तेव्हा तुझा बाजारभाव झाला 25 आणि तुला शेअर्स किती भेटले? 800 रुपये. कळालं? कळालं? 100% 2 मार्क, 2 मार्क, 2 मार्क, 2 मार्क घेऊन जायचे आणि बोर्डात खिशात घालून घेऊन यायचे. समजलं? समजलं असलं तर चल पुढे. पुढचा क्वेश्चन. आता आपल्याकडे आहे, शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स घेतले. काय केले बेटा? आहे ना, दर्शनी किंमत तुझी इथं किती आहे? दर्शनी किंमत 100 रुपये आहे. किती आहे? 100 रुपये. 150 शेअर्स. शेअर्स किती आहेत आपल्याकडे? शेअर्सची संख्या
आपल्याकडे आहे तर 150. ओके. 120 रुपये बाजार भाव म्हणाले. 120 रुपये बाजार भाव म्हणजे तुझा बाजार भाव दिलाय तुझं किती दिले बाबा? 120 रुपये. बाजार भाव किती आहे? 120. खरेदी केली नंतर त्याला 7% लाभांश भेटला. काय भेटलं बेटा? लाभांश. लाभांश किती भेटला आपल्याला? 7% भेटला. तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढायचे. परताव्याचा दर काढण्यासाठी काय सूत्र आहे? लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण गुंतवणूक आपल्याला अगोदर पाहिजे पण मग लाभांश पाहिजे, तेव्हा आपण या परताव्याचा दर काढू शकता. मग आता एकूण गुंतवणूक बेटा, आपल्याला एकूण गुंतवणूक काढण्यासाठी हा पण सूत्र माहित पाहिजे. एकूण गुंतवणूक गुंतवणूक एकूण गुंतवणूकचा फॉर्म्युला काय आहे मित्रा? आपल्याला माहित आहे, शेअर्स गुणिले बाजारभाव. ओके. आता याच्यात दिले आपल्याला शेअर्स किती आहेत? 150. किती आहे? 150. आता बाजारभाव तुझा किती आहे? 120. म्हणजेच 15 × 60 ला 6 ला 0, ह्याच्याले 6, 12 × 12 आणि हे 18 आणि हे 2 0. म्हणजे तुझे 18,000 रुपये किती आलेत? एकूण गुंतवणूक आलेत. किती गुंतवला? 18,000 रुपये. तुला काढायचे लाभांश. लाभांश म्हणजे किती आहे? 7% आहे. हे कोणाच्या असते? कोणाच्या असते की रे बापू? दर्शनी किमतीच्या. दर्शनी किंमत. ओके. तर 7% म्हणजे टक्केच्या खाली 100 आणि दर्शनी किंमत किती आहे बेटा? 100 रुपये. म्हणजे हे कटलं, तुझे जे 7 रुपये आलेत ते एका शेअर्सचे आलेत. किती आलेत बेटा? हे एका शेअर्सचे आलेत. एका शेअर्सचा लाभांश आहे तुझा, एका शेअर्सचा. तर तुझ्याकडे किती शेअर्स आहेत बेटा? तुझ्याकडे किती शेअर्स आहेत? 150 शेअर्स आहेत. किती आहेत? एक किती? 150 शेअर्सचा लाभांश. बरोबर. किती? 150 गुणिले 7 रुपये. कारण एकाचा भाव किती निघाला? 7 रुपये. तुला 150 शेअर्सचा भाव काढावा लागेल. म्हणजे 700, 7×5 = 35, 35 ला 5, हातचे आले 3, 7 आणि 3 10. म्हणजे 1,050 रुपये तुझा लाभांश भेटला. काय भेटला? लाभांश. आणि मग काढू शकतोस तू परताव्याचा दर. परताव्याचा दर म्हणजेच काय फॉर्म्युला आहे? लाभांश बाय एकूण गुंतवणूक गुणिले 100. काय निघाला? गुणिले 100. तुझा लाभांश किती निघाला बेटा? 1,050 भागिले हे किती निघाले तुझं? 18,000. हाय काय? 18,000 एकूण गुंतवणूक हाय. म्हणजेच हे तुझं किती आलं? 100. 2 झिरो कटले, इथले 2 झिरो, हा झिरो हा झिरो. म्हणजे तुझं 105 भागिले किती? 18. बघ आता इथं 92, 18, बे 5 10, बे 2 4, एक उरला, बे 5 10. म्हणजे तुझं 52.5/9 आलं. म्हणजेच तुझं इथं हा पॉइंट आपण उडवायला, हा पॉइंट साठी काय केल्या? खाली एक झिरो दिल्या. म्हणजे 9 1 9, खाली किती आला? एक झिरो वाढला. ओके. तर किती? 9×5 = 45. किती उरले? 5 6 7. इथे झाले 75. 9 8 किती बेटा? 72. इथे आले 3, म्हणजे 3 ला भाग जाईना म्हणून इथं पॉइंट आणि झाले 30. 9 त्रिक 27. 9 त्रिक 27 हे वाढत जाते. म्हणजेच तुझं इथं काय पॉइंट आहे. जर खाली इथे काय आलं तुझं उत्तर? आता इथं 58.3 आलं. तर 3 3 तर आहे, म्हणजे हे झिरो, हा झिरोचा एक पॉइंट इकडे आला. म्हणजेच 5.83% तुझा काय निघाला? परताव्याचा दर निघाला. काय निघाला बेटा? परताव्याचा दर.
परताव्याचा दर किती पर्सेंट निघाला? 5.83. ओके, 5.83 हे तुझं आन्सर. ओके, सिंपल. 2 मार्क ते 3 मार्क बेटा फुकट खिशात घालून घेऊन यायची. ओके, फिक्स मध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन घेऊ बेटा. आता पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे बघा. आता खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे म्हणाले. कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? तर दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे म्हणाले. कशी आहे? समान आहे. कंपनी ए साठी बाजारभाव 80 असून लाभांश 16% आहे आणि कंपनी बी साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश किती आहे? 20% आहे. ओके, चल तर मग आता पहिलं ज्यावेळेस सॉल्व करशील त्यावेळेस तू कंपनी घेशील ए. कंपनी ए साठी काय बेटा? कंपनी ए साठी. आता कंपनी ए साठी म्हणजेच तिथं बाजारभाव किती आहे बेटा? आपला बाजारभाव आहे किती? 80 रुपये. किती आहे? 80 रुपये. आता लाभांश किती आहे? लाभांश 16%. किती आहे बेटा? 16%. आणि शेअर्स, जे शेअर्स ची दर्शनी किंमत म्हणाले. काय म्हणाले? शेअर्सची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत आपण एक्स म्हणू. काय म्हणू? एक्स म्हणू. हे समजायचे आपल्याला. दर्शनी किंमत काय समजायची? एक्स. आता जे बाजारभाव आहे तुझा ते एकूण गुंतवणूक असेल. गुंतवणूक. ओके, एकूण गुंतवणूक असेल तुझी. काय असेल? एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक. ओके बेटा. आता पुढे बघ. तुला आता फायदेशीर ठरवण्यासाठी तुला अगोदर काय करावं लागणार आहे? लाभांश. कारण एकूण गुंतवणूक दिली, बाजारभाव दिलेला आहे, म्हणजे तुझा लाभांश काय असेल? लाभांश बरोबर काय राहणार? लाभांश कोणावर असते? 16%च्या दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. ओके, तर बरोबर आता किती? 16%चे किती बेटा? इथं 100. चे म्हणजे गुणाकार. दर्शनी किंमत काय म्हणली आपण? एक्स म्हणल्या. म्हणजे 16x हे वरच्या सोबत गुणाकार होईल. 16x भागिले 100 हे तुझा ए कंपनीचा काय निघाला बेटा? हे लाभांश निघाला. काय निघाला? लाभांश आपला ए कंपनीचा निघाला. मग आता याचा काढायचे आपल्याला परताव्याचा दर. काय काढायचे? परताव्याचा दर. आता परताव्याचा दरचा फॉर्म्युला काय? दर बरोबर काय माहित आहे आपल्याकडे? माहित आहे की लाभांश भागिले एकूण गुंतवणूक इंटू किती? 100. ओके, आता लाभांश किती आहे? लाभांश आपला निघाला 16x भागिले 100. म्हणजेच 16x भागिले 100 बरोबर. तर एकूण गुंतवणूक किती आहे? जेवढी एकूण गुंतवणूक आहे म्हणजे जेवढा बाजारभाव आहे तेवढा तुझा एकूण गुंतवणूक असेल. म्हणजेच इथं किती असेल तुझं? 80. हे इंटू 100. हा 100 कुठे येतील बेटा? खाली. हे 16x भागिले हे 100 खाली आले. हे तुझं किती झालं? 80. आणि हे 100. हे 100 गेट कॅन्सल. 16 1 16. 16 पाहिजे किती? 80. म्हणजे तुझं 1/5x हे तुझं काय निघालं? परताव्याचा दर निघाला. काय निघाला? परताव्याचा दर. म्हणजे कंपनी ए साठी 1/5x हा तुझा काय निघाला? परताव्याचा दर. म्हणजे हे पर्सेंट मध्ये निघालं. काय बेटा? पर्सेंटेज. आता आपल्याला काढू कंपनी बी साठी. आपल्याला काय करावं लागेल? कंपनी बी साठी. मग इथं लिहितो मी कंपनी बी साठी त्याचा बाजारभाव. त्याचा बाजारभाव 120 आहे. 120 रुपये. आणि तेवढीच किंमत आपली कोणती आहे? एकूण गुंतवणूक आहे. ओके, तर आपण दर्शनी किंमत, याची दर्शनी किंमत काय म्हणली? एक्स म्हणू.
काय म्हणली? एक्स म्हणू. आणि याचा लाभांश किती दिलाय? किती पर्सेंट दिलाय? आपल्याला याचा लाभांश 20% दिलाय. तर याचा 20% आपला लाभांश आहे. जसं आपण कंपनी ए साठी काढल्या तसंच आपल्याला कंपनी बी साठी काढावं लागणार आहे. राजे हो, बघा इकडे. आता आपल्याला काय काढावं लागणार आहे? आधी पहिल्यांदा सुरू लाभांश काढावं लागेल. लाभांश म्हणजेच काय? 20% आहे. कोणाच्या? दर्शनी किमतीच्या. ओके. तर 20 हे टक्के म्हणजे 100. 6 मध्ये गुणाकार. दर्शनी किंमत किती आहे इथं? एक्स मानली. 20 गुणिले एक्स म्हणजे काय झालं बेटा? 20x भागिले 100. हे तुझं निघालं लाभांश. ओके, हे निघाला तुझा लाभांश. तर आता तुला काढायचे काय काढशील? परत्व्याचा दर. आता परतव्याचा दर बरोबर काय फॉर्म्युला आहे राजा? तर लाभांश भागिले एकूण गुंतवणूक इंटू 100. ओके. आता लाभांश किती निघाला याचा? 20x भागिले 100. 20x भागिले 100. 20x भागिले 100 इक्वल टू एकूण गुंतवणूक किती आहे? 120. जेवढा आपला बाजारभाव आहे तेवढा. हे 100. हे 100 कुठं येतील? खाली येतील. म्हणजेच इथं 120 गुणिले 100 आणि इथले 100 हे गेट कॅन्सल. हा 0 गेट कॅन्सल. बे एक बे 12 म्हणजे 1/6 इंटू एक्स हे तुझं पर्सेंटेज निघालं. हे काय निघालं आपलं? परतव्याचा दर कंपनी बी साठी. ओके. आता मला सांगा, कंपनी इकडे बघ माय लेकरा, कंपनी ए फायदेशीर जास्त आहे की कंपनी बी फायदेशीर आहे? बी निघाली तुझी 1/6 आणि तुझी ए कंपनी किती निघाली? 1/5. 1/6 मोठा आहे की 1/5 आहे? जर लक्ष दे, जेव्हा अंश समान असेल आणि छेद लहान असेल तेव्हा आपला हा फ्रॅक्शन मोठा असतो. 1/5 काय असतो? म्हणजे अपूर्णांक काय असतो आपला? हा मोठा असतो. बघ इकडे 5 ने 1 ला भागला जायना, पॉईंट दिला, इथं झाले 10. 5 दोन्ही 10 म्हणजे 0.2 आलं. याला भाग जायना 0 म्हणजे इथं झालं 6 1 6 म्हणजे 0.1 0.2 म्हणजे ही संख्या तुझी काय झाली? मोठी झाली. तर तू म्हणू शकतोस की काय म्हणू शकतोस? ये बघ, कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? तर कंपनी काय? कंपनी ये गुंतवणूक फायदेशीर फायदेशीर आहे. ओके, समजलं बेटा? ओके. हे 3 गणित आपल्याला कमीत कमी 2 मार्क ते 3 मार्कला फिक्स येणार म्हणजे येणार. ओके. हा 3-4 हा प्रॅक्टिस सेटवरला एक गणित येणार म्हणजे येणार. हा सर्व सराव संच तुम्ही बघायचे आणि हा फॉर्म्युले 4-5 जे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे ते 4-5 सूत्र ते पाठ करायचे आणि 2 ते 3 मार्क घेऊन यायचे बेटा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बाय.